नवीन बॅटर आहे रोहिदास, फिल्डिंगचं निरीक्षण करतोय. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने आलाय. एकच धाव मिळाली रोहिदास या खेळाडूला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर झाली आहे ती 9 धाबा पहिले षटक सुरू असताना. फुल टॉस गेंद थी लेकिन डिप में खिलाड़ी मौजूद थे भावेश पाटिल, बहुत ही अच्छी फील्डिंग, सिर्फ एक ही रन मिल पाया और सिंगल से अपना खाता खोल दिया है रोहिदास मात्रे ने. 4 ओवर का मुकाबला है, कम से कम 45-50 रन बनने चाहिए क्योंकि पिछले मुकाबले में आपने देखा 78 का टारगेट था, वो भी चेस किया था वीर तानाजी दापोड़ी टीम के बल्लेबाज प्रीतेश पाटिल ने. क्या कमाल की बारी खेली थी. अगली गेंद और होपफुली प्लेयर लॉप कर दिया इस गेंद को और भेज दिया सीधे डाउन द ग्राउंड 6 रन के लिए सिक्सर. मध्ये चेंडू होता. स्ट्रेट लॉंग ऑफच्या रिझनमध्ये चेंडूला काढलं होतं खोदून आणि 6 धावांकरता जागा काढली होती शोधून. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता वाढताना दिसतोय. धाबा झाल्या आहेत त्या 15 धाबा. चांगली सुरुवात झाली आहे. जरी पहिला धक्का लागला असला भावेश भगतच्या स्वरूपात तरी स्टार्ट चांगला मिळतोय आई देवी वडूनगर या संघाला. पुढचा बॉल स्विचिटचा फटका खेळायचा होता बॅटरला. याआधी सरळ बॅटने धावा येत होत्या आणि अशा स्थितीमध्ये फलंदाज नाहक अशा चुका करतायत. षटक क्रमांक पहिलं संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा आहेत. 1 गडी बाद 15 धाबा. 15 for 1. रन 1 विकेट के नुकसान पर अच्छा टोटल है. प्रोजेक्टर स्कोर देखा जाए इस प्रकार ही रन बनाएंगे तो 60 तक जाएंगे और 60 रन बहुत ही अच्छा टोटल कहा जा सकता है 4 ओवर के मुकाबले में. और बॉलिंग के लिए आ चुके हैं बॉलर राहुल जॉन. कैप्टन है राहुल जॉन. पिछले मुकाबले में राहुल जॉन मैन ऑफ द मैच रहे थे. बहुत ही कमाल की बल्लेबाजी की थी राहुल जॉन ने. 29 रन बनाए थे. गेंदबाजी में 1 विकेट भी लिया था उन्होंने. गेंदबाजी भी अच्छी और बल्लेबाजी भी अच्छी की थी. वही राहुल जॉन कैप्टन अब गेंदबाजी के लिए आते हुए. सामने है बल्लेबाज रोहिदास मात्रे. 1 रन बनाकर खेल रहे हैं. ऑन साइड में खेलने की कोशिश या फील्ड प्लमेल भी मिले यहाँ पर और ये विकेट जा चुकी है रोहिदास मात्रे की. ये दूसरा विकेट गिरता हुआ आई देवी बड़ूनगर टीम का. रोहिदास मात्रे इज आउट. खाली सुद्धा होता आणि त्यामुळेच जशी अपील केली गेली तसंच पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलं आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का लागला. 2 गडी बाद. धावपळकावर धाबा आहेत त्या 15 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण पाटील. कॅप्टन गेलाय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. धावा बनवण्याकरता प्रयत्न होत आहेत. ऑफ ड्राईव्ह. चेंडू हवेत आहे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. करत नाही तो कोणती चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. लगातार लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला हा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 15.
करण पाटिल इनसाइड आउट शॉट खेलने की कोशिश, डीप कवर की दिशा में बहुत ही अच्छा कैच लपक लिया वहां के खिलाड़ी नकुल ने, और इस प्रकार लगातार 2 विकेट। हैट्रिक गेंद लेके जाएंगे गेंदबाज राहुल जॉन। नए बल्लेबाज अब आ चुके हैं, यश पाटिल बल्लेबाजी के लिए। देखना है अपनी हैट्रिक पूरी कर पाते कि नहीं। एक हैट्रिक हो चुके हैं इस 94 ट्रॉफी में आज के दिन। फुल टॉस गेंद, बहुत ही अच्छा शॉट खेल दिया है और गेंद को भेज दिया है लॉन्ग लेग की दिशा में, सीधे बाउंड्री के बाहर, फ्लैट सिक्सर। खरपूस समाचार घेतला आणि चेंडूला लॉंग लेग फाईन लेग रिझन मध्ये टोळावलं, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला। 6 धाव मिळाल्यात बॅटरला, 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता वाढताना दिसते आणि धाबा लागले जातात ते 21 धाबा। आल्या आल्या यश पाटीलने आपल्या संघाला तारण्याचं काम केलंय। पुन्हा आता राहुल तयार, स्लो वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, शतरक्षकापासून थोडासा चेंडू दूर होता, स्कोअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग आणि पाहता पाहता खेळपट्टीवर बॅटरने 2 धाव पूर्ण केलेत। धावसंख्या 2 ने पुढे गेली, धाबा लागल्या जात आहेत 3 गडी बाद 23 धाबा। षटकारांशी थोडासा दबाव आहे ना हेमंतजी, तो कमी होईल। बिल्कुल 2 विकेट गिर चुके थे, लेकिन बहुत ही अच्छा शॉट यश के बल्ले से आया, उसके बाद डबल भी आ चुका है और टीम का टोटल अप जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 23 रन, 23 लॉस ऑफ 2 विकेट। 3 विकेट यहाँ पर गिर चुके हैं 23 पर। राहुल जॉन फिर से एक बार तैयार, स्विच हिट खेलना चाहते थे यहाँ पर, शॉट थर्ड मैन में खिलाड़ी डायरेक्ट हिट यहाँ पर लगता तो बिल्कुल विकेट जाती योगेश पाटिल की, लेकिन निशाना नहीं लगा, बाल बच गए योगेश पाटिल, जिन्होंने बहुत ही लाजवाब कमाल की बारी खेली थी पिछले मुकाबले में। 50 पर नॉट आउट थे और हाफ सेंचुरी बनाने वाली ये पहले बल्लेबाज है इस 94 ट्रॉफी के। पण 16 चेंडूमध्ये 50 धाव बनवणारा तो खेळाडू आहे। अगोदरचं चांगलं शॉर्ट सिलेक्शन करून त्याने धाव बनवल्या होत्या, परंतु मनामध्ये ठरवून तुम्ही स्विच हिटचा फटका खेळू शकत नाही। ज्यावेळेस गुडलाईन क्षेत्रामध्ये एखादा चेंडू पडेल ना, त्यावेळेस तुम्ही स्विच हिटचे फटके चांगल्या पद्धतीने खेळू शकतायत। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जॉन तयार, चांगली गोलंदाजी तो करतोय। ओहो, फुल पिच बॉल, परंतु इम्पॅक्ट सुद्धा पाहिलं गेलं आणि योग्य तो निर्णय पंच आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। धाव तर मिळाली नाही, परंतु खेळाडू सुद्धा सुरक्षित आहे। याच बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 24 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 3 गडी बाद 24। जिस बिल्कुल ये टोटल अच्छा टोटल है। पहले ओवर में रन बने थे 15, इस ओवर में रन आए हैं 9। अच्छी गेंदबाजी की शुरुआत की थी राहुल जॉन कैप्टन ने, पहले 2 गेंदों में 2 विकेट लिए थे, लेकिन उसके बाद यश बल्लेबाजी के लिए आया, एक छक्का जड़ाया, फिर से एक बार अच्छा कमबैक भी किया आखिरी 2 गेंदों में राहुल जॉन ने। 2 ओवर के समाप्ति के बाद 12 के औसत से रन बन चुके हैं 24, 3 विकेटों के नुकसान पर। 2 ओवर अभी भी शेष है, 24 आएंगे तो 48, 50 रन बहुत ही अच्छा टोटल कहा जा सकता है। हेमंत, ही जी स्पर्धा आपण बघतो 1 लाख मोलाची स्पर्धा आहे आणि कोणत्याही टीमचं नुकसान नको याकरता ज्यावेळेस बॅटिंग करणारी टीम असेल त्यांच्याकरता सुद्धा 2 रिव्ह्यू असतील। एक म्हणजेच 1 रिव्ह्यू असेल, एका इनिंगला 1 DRS असेल, बिमर करता आणि वाईट करता, दोन्ही टीम करता ही संधी आहे आणि अर्थातच तसं योग्य तो निर्णय पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील। लक्ष जर आपण बघितलं तर ह्या सरासरीने धावपळक बनवला तर 60च्या आसपास धावा होऊ शकतात। बिल्कुल DRS से एक इनिंग में सिर्फ 1 DRS दिया जाएगा, बहुत कम ऐसे कॉमन क्रिकेट में देखा जाता है DRS दिया जाता है, क्योंकि 3 एंगल से ये टूर्नामेंट दिखाई जा रही है tenniscricket.in के ऊपर। बॉलिंग के लिए अब आ चुके बॉलर महेंद्र आ चुके हैं गोखीरा टीम के जानिब से। रेड बॉक्स ग्लोबल गोखीरा वर्सेस
आई देवी वरुणनगर के बीच ये मुकाबला चलता हुआ। स्ट्राइक एंड के ऊपर है यश पाटिल, बहुत ही अच्छी शुरुआत की है यश पाटिल ने, छक्के से अपना खाता खोला था पहले गेंद। ऑफ स्टंप के थोड़े से बाहर कट करना चाहते थे, वाइट का इशारा अंपायर का, 1 रन का इजाफा टीम के खाते में। स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 25 रन 3 विकेट के नुकसान पर। 2 षटकं झालेत, 25 धावा धावपळकावर झालेत, धाव गती आता वाढताना दिसतं। 4 षटकांमध्ये 60च्या आसपास जर धावपळक बनवला तर मग ती योग्य धावसंख्या समजली जाऊ शकते। पाहूया काय रणनीती असेल। याआधी गोलंदाजाने थोडासा टर्न केला होता, जास्त बाहेर चेंडू ऑफ स्टंपच्या निघालाय आणि त्यामुळेच वाईड घोषित केला होता पंचाने। फिल्डिंग पाहिली जाते, फिल्डिंग सेट केले जाते, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग हे ऑन साईडला पाहायला मिळत आहेत। ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर ठेवला गेलाय। गोलंदाज तयार, ऑफ स्टंपर बॅटर सफल झालाय, चेंडूला उडून दिला ऑन साईडला, मिड विकेट पट्ट्या बाहेर। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट। सर, और ये दूसरा छक्का आता हुआ यश के बल्ले से। यश के बल्ले से ये दूसरा छक्का आ चुका है और टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 31 रन, 31 लॉस ऑफ 3 विकेट। अटैकिंग बल्लेबाजी हो रही है यश की तरफ से। योगेश भी अटैकिंग बल्लेबाज है, ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हैं दोनों भी बल्लेबाज, बहुत ही बेहतरीन बल्लेबाज माने जाते हैं आई देवी वरुणनगर टीम के। महेंद्र फिर से एक बार तैयार, फिर से उठाकर खेल दिया, लेकिन क्लियर होगी क्या यहाँ पर बाउंड्री? यस, क्लियर कर दी है कॉ कॉर्नर की दिशा में, गेंद को भेज दिया 6 रन के लिए और एक सिक्सर, बैक टू बैक 2 सिक्सर आती हुई बल्लेबाज करण के बल्ले से। पोहोचली ती 37 बार, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धाबा आई देवी वडूनवगर या संघाच्या। चांगलं टॅलेंट आहे आणि टॅलेंट हे दाखवतोय हा खेळाडू। याआधी पहिल्या मॅच मध्ये दिनेश पाटील आणि भावेश भगत, योगेश पाटील आणि भावेश भगत या 2 काढून दाखवलं होतं। आता सुद्धा पुढे येऊन चेंडूला खेळून काढलाय, नो मॅन्स लँड, कुणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि लगातारच्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके। हा सुद्धा आलाय षटकार। में ये 3 छक्के जड़ चुके हैं यश पाटिल, ये तूफान आ चुका है यश के नाम का। 7 गेंदों में 27 पर बल्लेबाजी कर रहे यश पाटिल, अटैकिंग बल्लेबाजी, और टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 43 रन, 43 लॉस ऑफ 3 विकेट। बहुत ही कमाल की बल्लेबाजी, अटैकिंग बल्लेबाजी, हर दिशा में शॉट लगा रहे हैं, सीधे बल्ले से भी, क्रॉस बल्ले से भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी यश पाटिल द्वारा। अब प्रेशर में आ चुके हैं गेंदबाज, 3 गेंदों में 19 रन खर्च किए हैं और ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर। और यस, डीआरएस की मांग की है, ओरिजिनल डिसीजन इज फेयर डिलीवरी। और तीसरे अंपायर यहाँ पर थोड़े से बिजी रहते हुए तीसरे अंपायर है अजित मात्रे। 3 अंपायर जिन्होंने आज अंपायरिंग की इस टूर्नामेंट में, अजित मात्रे कंटिन्यू है और अमित गुलबकर सर और महेश मकवाना, कमाल की अंपायरिंग है। ऑफ स्टंप के बाहर थी ये गेंद, लेकिन देखा जाएगा कि शफल क्रॉस हुए कि नहीं है। अब शफल क्रॉस होते तो दूसरी जो लाइन है वो पकड़ी जाएगी। टेनिस क्रिकेट .in के ऊपर ये लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है इस टूर्नामेंट का। बहुत ही ज़बरदस्त टूर्नामेंट। एसएच इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर हजरत भाई शेख एंड संजय भाई भात्रे की ये देन है ये 94 ट्रॉफी, और बहुत ही अच्छा आयोजन टीम 94 कॉमन टीम का।
अगदी योग्य पद्धतीने हेमंतजी आपण वर्णन करतायत, परंतु जी मागणी केली DRSची बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRSची मागणी केलंय, त्यामुळेच दॅट्स फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस. त्यामुळेच या ठिकाणी जो DRS होता तो गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर स्कोअर बोर्डवर एकूण धावसंख्या लागली आहे 43 धाबा. पुन्हा आता बॅटर तयार. यश नावाचा हा खेळाडू आतापर्यंत चांगली फटकेबाजी. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं तर योगेश पाटील या खेळाडूला तो आक्रमक झाला होता. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील आता पुढचा बॉल टाकण्याकरता यशसाठी शॉर्ट बॉल होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. चेंडू वाईड ऑफ मिडॉन मधून डीप मिडॉन क्षेत्रामध्ये गेला. एकच धाव. एका धाब्याच्या मदत मिळाली. एका धाब्याच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होतोय आणि धाबा लागल्या जातात. तर 44 धाबा. हेमंत, असं नाही की धाबा होत नाही. प्रतिस्पर्धी संघ म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमवर पूर्णतः दबाव टाकला बॅटिंग करणाऱ्या टीमने. यस, ज़्यादा रन बनाएंगे, बड़ा टोटल रखेंगे, प्रेशर थोड़ा सा बनाएंगे, ये स्ट्रैटेजी है आईटीबी वडोदरा टीम की. और रन भी बन रहे हैं. 44 रन स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर अप हो चुका है. और योगेश पाटिल जिन्होंने हाफ सेंचुरी ठोकी थी पिछले मुकाबले में, वो अब स्ट्राइक एंड के ऊपर 16 गेंदों में 50 रन पूरे किए थे योगेश ने. अगली गेंद, ओ फोर्सिंग शॉट, फोर्स कर दिया और भेज दिया गेंद को लॉन्ग ऑफ फॉर लॉन्गन के ऊपर से सीधे 6 रन के लिए सिक्सर. जो काही ताळमेळ आहे तो कमी पडत नाही. अगदी योग्य पद्धतीने चेंडूच्या रेषेत येऊन चेंडूला तो बाहेर फेकतोय. चांगले बॅटिंग करताना दिसतोय मिस्टर योगेश. बिल्कुल, बहुत ही जबरदस्त शॉट, ताकतवर शॉट था योगेश का ये. और टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 50 रन. हाफ सेंचुरी यहाँ पर पूरी हो चुकी है आईटीबी वडोदरा टीम की. और अब तक इस टूर्नामेंट के 100 सिक्सर 100 षटकं या ठिकाणी पूर्ण झालेत आणि त्याच्यामध्ये आपण बघितले तर 96 विकेट्स आणि 1233 धाबा या स्पर्धेमध्ये पूर्ण झाल्यात. म्हणून संजय म्हात्रे सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी का दिसतायत याचं कारण हेच आहे मित्रांनो. अचूक लेखन, अचूक माहिती संजयजी म्हात्रे सरांची. MCAचे अधिकृत गुण लेखक आहेत आणि त्यांचा लेखाजोखा. वळीया मॅचकडे. धावसंख्या तर वाढताना दिसतोय. पुढचा बॉल क्रॉस बॅटने चेंडूला फेकून दिलाय. शतरक्षक तैनात आहे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन विकेटचं पतन होत आहे. विकेट डाऊन. यश पाटील इज गॉन. धाव फळकावर धाबा आहेत त्या 50 धाबा. 50 फॉर 4. ओ यश पाटिल ने 9 गेंदों में 28 रन बनाए. ताबड़तोड़ बल्लेबाजी की यश ने और बहुत ही अच्छा कैच लपक लिया यश का डीप मिड विकेट में. वहां पर खिलाड़ी तैनात थे. महेंद्र ने यह कैच को अंजाम दिया था और ये विकेट मिलता हुआ विकेट नंबर 4. नवीन बॅटर हेमंत यतीश पाटील नावाचा खेळाडू गेलाय. त्याच्याकडून सुद्धा तीच क्षमता आहे, पण बघूया तो काय करतोय. अगली गेंद पुल करने की कोशिश, जगह पर गेंद रही, रन आउट का मौका यहाँ पर. ये बहुत ही मुश्किल था ये सिंगल, लेकिन लेग बाइस ग्रुप में ये रन जुड़ता हुआ टीम के खाते में. सिंगल मिलता हुआ टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 51 रन. 51 धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या षटकाचा जर विचार केला तर हे एक शेवटचं षटक असेल.
अजून चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू 4 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजेच एक चांगलं टॅलेंट सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला. स्ट्राईक इनकडे आता मिस्टर शक्तिमान आलेत. योगेश पाटील डेंजरस मॅन, मागच्या 20 वर्षांपासून क्रिकेट कारकीर्द घडवत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, कट केलं जातं या चेंडूला. चेंडू जातो स्क्वेअर थर्ड मॅन रिझन मध्ये, दन करत सीमारेषे पार. मिळतील धावा 4. 94 चौकार. के ऊपर और कट कर दिया इस गेंद को और भेज दिया स्क्वेयर थर्ड मैन बाउंड्री के बाहर सीधे 4 रन के लिए. लाजवाब और एक अच्छा चौका आता हुआ. टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 55 रन 55. जतिन फिर से एक बार तैयार. जतिन ने शुरुआत अच्छी की थी विकेट से इस ओवर में. ओ अच्छी गेंद यहाँ पर नीचे रहती हुई गेंद, क्रॉस पेटेड शॉट खेलने की कोशिश. चूके बल्लेबाज. अगला मुकाबला वीर तानाजी दापोड़ी वर्सेस जय बजरंगा कारवली के बीच. दोनों टीम के कैप्टन आपको टॉस के लिए आना है. 4 ओवर का या 3 ओवर का मुकाबला ये देखा जाएगा, लेकिन आपको टॉस के लिए आना है. यस, टॉससाठी तर येतीलच, परंतु धावफळक आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. धावफळकाची धावा सध्या सुरक्षित आहेत. चांगल्या धावा बनलेत. 55 धावा धावफळकावर लागलेत. अजून एखादा मोठा फटका आला तर मग धावा बनू शकतात. ऑफ ड्राईव्ह, चेंडू हवेत आहे, कव्हरच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि त्याच्या हातामध्ये आता यावेळेला झेल दिलाय. विकेटचं पतन होतोय. लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला हा 5वा धक्का. विकेट गिर चुका है आई देवी वरुणगढ़ टीम का. टीम का टोटल है स्कोरबोर्ड के ऊपर 55 रन. आखिरी ओवर प्रगति पथ पर नए बल्लेबाज, अब ऊंचे कद के बल्लेबाज आ चुके हैं. यतेश पाटिल. और यहाँ पर आउटसाइड एज लगी थी, स्लिप में गेंद चली गई. 1 रन यहाँ पर पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज. 1 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 56 रन 56 लॉस ऑफ 5 विकेट. अगला मुकाबला जय बजरंग कारवली बनाम वीर तानाजी दापोड़ी के बीच. दोनों टीम के कैप्टन तुरंत आना है टॉस के लिए. इनिंग की यहां पर होती हुई समाप्ति और 56 रन हो चुके. 57 की चुनौती रहेगी इस मुकाबले को जीतने के लिए रेड बॉक्स ग्लोबल गोखेरे टीम को. हेमंत पाटील सर, गोड आवाज तुम्ही नुकताच ऐकलाय तो हेमंत पाटील सरांचा. त्यांच्यासोबतच आता दुसऱ्या इनिंगला प्रमोदजी शेडगे सर जोडले जातील. तत्पूर्वी मी अभयजी म्हात्रे सरांना विनंती करतोय, 2 कॅप्टन या ठिकाणी पोहोचत आहेत. एका बाजूला जय बजरंग कारवली टीमचे कॅप्टन विवेक नाईक आणि दुसऱ्या बाजूला गीतेश आहेत. हा मॅच किती षटकांचा असेल ती माहिती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा मॅच आहे 3 षटकांचा आणि त्यामुळेच टॉस करण्याकरता अभयजी म्हात्रे या ठिकाणी आमच्यासोबत जोडले जात आहेत. गीतेश आहेत आणि विवेक आहेत. छाप असा आवाज विवेक नाईक जे जय बजरंग कारवली टीमचे कॅप्टन आहेत त्यांनी दिलाय आणि त्यांचं डिसिजन आपल्यापर्यंत आम्ही जाणून घेतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देताना दिसतात अभयजी म्हात्रे. सरजी पुन्हा आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. विवेक, आपण टॉस जिंकलाय, निर्णय का असेल यावेळेला? फिल्डिंग. समोरची टीमने सुद्धा तगडा खेळ या मैदानावर केलाय. त्यांना रोखण्याकरता काही रणनीती असेल काय, काही गेम प्लॅनिंग यावेळेला पप्या खारीक आणि तुमच्या टीमने बनवलंय? त्यांना म्हणजे कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदलाव आहे? नाही सेम टीम.
मागच्या मॅचमध्ये थोडासा 2 षटकानंतर खेळ खराब झाला, त्यावर काही चर्चा झाली होती आता? थोडी सगळ्या प्लेअरनी आपल्या मनावर घेऊन मॅच चालवायला पाहिजे. त्याच्यात मी पण आऊट झालो. एन्जॉय केला पहिला मॅच तुम्ही? हो हो भरपूर. शुभेच्छा असेल तुम्हाला या मॅच करता. थँक्यू. या प्रतिक्रिया विवेक नाईकच्या. दुसऱ्या बाजूला गितेश आहे. गितेश, बॅटिंग करायचं आहे. टॉस जर या संध्याकाळच्या सत्रामध्ये जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. मनाविरुद्ध झालं, फिल्डिंग करायची आहे. यंदाच्या वर्षात, यंदाच्या हंगामामध्ये भिवंडी शहरामध्ये एखादा मॅच झालाय समोरच्या टीम विरुद्ध? नाही, यावर्षी तरी नाही झालं. परंतु तुमच्या टीमचा फॉर्म कसा आहे? बॅटिंग करताना 3 षटकात किती धावा बनवणार? 3 षटकामध्ये 40-45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. मोठ्या अपेक्षा आणखीन कोणा खेळाडूंकडून असतील तुम्हाला? यंगस्टर आहेत त्यांच्याकडनं. क्या बात है. झटपट जबाब दिले जात आहेत. गितेश, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. दोन्ही कॅप्टनच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. टॉस झालेला आहे. जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन विवेक नाईक यांनी हा टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय वीर तानाजी दापोडे या संघाला. होणारा मॅच हा 3 षटकांचा असेल आणि काही वेळातच त्या मॅचला बघणार आहोत. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ उतरलेत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आमचे 2 दिग्गज समालोचक उतरलेत, हेमंतजी पाटील आणि प्रमोदजी शेडगे. ओ टू यू. थँक्यू सो मच संदीप गावंड. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. 94 चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माननीय श्री हजरतभाई शेख, संजयभाई म्हात्रे अँड टीम 94 कामंड यांच्याकडून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ते प्रेक्षक मैदानाच्या बाहेर या मॅचचा आनंद घेतात. सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि यूट्यूबवर tenniscricket.in जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सर्वांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आपण बघतोय आणि हा सामना रेड बॉक्स ग्लोबल गोकुरे विरुद्ध आई देवी वडूनगर या 2 टीममध्ये खेळला जातोय. पहिला बॅटिंग केले ती वडूनगर टीमने आणि चांगले स्कोर बनवलेले आहे. 56 रन बनवले. 57चं टार्गेट ठेवलेलं आहे मॅच जिंकण्यासाठी आणि 57चं टार्गेट घेऊन ओपनिंग जोडी गेलेली आहे रेड बॉक्स ग्लोबल गोकुरे टीमची. पिन्या संतोष जाधव अँड भावेश पाटील ही जोडी मैदानामध्ये दिसते आणि माझ्या जोडीला समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात समालोचक पालकर भूषण प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर आणि संदीप गावंड सर. आमच्या समवेत या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये माईक शेअर करण्यासाठी यावेळेला आपण पाहू शकतायत हेमंत पाटील सर जोडले गेलेत. आपलं सुद्धा सुस्वागतम. जबरदस्त एक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलं आहे. ते जवळजवळ 56 रनचं टार्गेट सेट करत असताना 4 षटकांमध्ये 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे प्रतिस्पर्धी संघ आई देवी वडूनगर या टीमने. तर ज्या पद्धतीने हेमंत पाटील सर आपण पाहतायत धावा येत आहेत. मागील मॅचचा रिझल्ट जर आपण पाहिला तर इथे 78 धावासुद्धा चेस झालेत. म्हणून यावरून आपल्याला निकाल हा जो रिझल्ट आहे तो मात्र गेल्या मॅचवरून या मॅचचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच ह्या विकेटवर जर बघितलं गोलंदाजा सुद्धा बोलबाला राहिलेला आहे आणि फलंदाजी चांगली तुम्ही जर केली तर त्या फलंदाजी सुद्धा बोलबाला भरपूर राहिलेला आहे. रितेश पाटीलने मागच्या मॅचमध्ये काय कमालीची बारी खेळली होती. जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि 52 रन नॉट आउट राहिला होता आणि विजय षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता आणि 78चं एक मोठं लक्ष 5 षटकाच्या सामन्यामध्ये कंप्लीट केलं होतं वीर तानाजी दापोडे या टीमने. असं वाटलं होतं की ते लक्ष महागात पडेल, मात्र बॅटिंग जी स्टार्ट झाली होती ती अप्रतिम झाली होती. खूप प्रितेश पाटील त्यासाठीच ओळखला जातो. एक आक्रमकतेचा सितारा, विस्फोटक फलंदाज. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल अप्रोच यावेळेला आपण पाहताय जबरदस्त आहे. अटॅकिंग इंटेंट यावेळेला दर्शवत असताना संतोष जाधव पिन्या. गोलंदाजीमध्ये मी तर मात्र यावेळेला गोलंदाजी करू शकत नाही, परंतु आता मला संघाला यावेळेला बाहेर काढायचं आहे. पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केले. षटकार. पहले गेंद के ऊपर पुल कर दिया तो इस गेंद को और गुल कर दिया डीप मिड विकेट के बाहर. सीधे 6 रन के लिए संतोष जाधव ने टिट फॉर टैट जैसे का तैसा जवाब देते हुए संतोष जाधव ईट का जवाब पत्थर से. चांगला फटका होता. बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आले. बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, आय कोऑर्डिनेशन, फुटवर्क, टायमिंग अफलातून पाहायला मिळतं. जेव्हा तुम्ही सरळ रेषेमध्ये बॅटिंग करता, बरोबर बॉलला रीड करता, गोलंदाजाचा बरोबर तुम्ही आर्म ॲक्शन ज्या वेळेला ओळखता आणि त्यानुसार जेव्हा बॅटिंग करताना त्यावेळेला परिपक्वतेचे हेमंत पाटील सर षटकार येतात, चौकार येतात आणि तेच केलं आतापर्यंत संतोष जाधव पिन्याने. अगली गेंद लेके चले गेंदबाज
राजा पाटिल फिर से एक बार उठाकर खेल दिया इस गेंद को, हवा में गेंद है मिड विकेट के दिशा में और ओहो यहां पर रोकने में कामयाबी शायद हासिल कर ली है, देखा जाएगा। यस सेफ है ये, 2 रन सिर्फ जुड़ जाएंगे टीम के खाते में। बहुत ही अच्छी फील्डिंग, दोनों भी खिलाड़ी थे आपस में टकराए लेकिन गेंद को बाहर नहीं जाने दिया, ये अच्छी फील्डिंग है। आई देवी वरुण टीम के 2 खिलाड़ी थे वहां पर थे करण एंड रोहिदास भात्री, ये 2 खिलाड़ी, बहुत ही अच्छा एफर्ट देखने को मिला और ये सेफ है। सिर्फ 2 रन, 2 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 8 रन। 2 गेंदों के समाप्ति के बाद स्टार्ट बहुत ही अच्छा है यहाँ पर रेड बॉक्स गोखिरे टीम का। जबरदस्त यावेळेला अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळतोय, थिंकिंग पॉझिटिव्ह सहित फिल्डरचं कौतुक करावं लागेल। यावेळेला ऑन साईडला पुल करायचं होतं परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही। 1 रन मिळेल राजा पाटीलच्या या बॉलवर, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर। 9 रन्स ऑन दी बोर्ड लागला जात आहे। सुरुवात चांगली झाली, पहा 57 धावांचा पाठलाग करायचा आहे तर तुम्हाला अशा प्रकारची हेमंत पाटील सर सुरुवात करावीच लागेल। जर गोलंदाजावर तुम्ही दबाव जर टाकला तर कदाचित धावांचा वेग वाढेल, परंतु तुम्ही जर दबावाखाली खेळलात तर कदाचित या वेळेला विजयाची पराभवाची चव चाखायला सुद्धा वेळ लागणार नाही। बिल्कुल बहुत ही अच्छा स्टार्ट यहाँ पर मिलता हुआ रेड बॉक्स ग्लोबल गोखिरे टीम को। पहले 3 गेंदों में 9 रन बन चुके हैं। 57 की चुनौती है मुकाबला जीतने के लिए। पिछली वाली गेंद थोड़ी सी स्लोअर की थी राजा पाटिल ने, थोड़ा सा लेट खेला था उस गेंद को पुल करने की कोशिश, लेकिन एलिवेशन नहीं मिला था उस शॉट के ऊपर संतोष जादव को। राजा पाटिल फिर से एक बार तैयार, ओ सीधे बल्ले से स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेल दिया, 1 बाउंस गेंद को भेज दिया लॉन्ग ऑफ के बाहर, सीधे 4 रन के लिए। बहुत ही क्लासिकल शॉट भावेश पाटिल के बल्ले से। पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला, फक्त चेंडूला दिशा दिली, कोणत्याही प्रकारची मात्र यावेळेला ताकद लावली नाही, फक्त टायमिंग साध्य केलं, चेंडूला येऊन दिलं आणि हेमंत पाटील सर वेगेचा फायदा उचलला। ज्या वेळेला गोलंदाजाकडे वेग असतो त्यावेळेला तुम्हाला शॉट सिलेक्शन, टायमिंग, प्लेसमेंट या जर गोष्टी तुमच्या बॅटमधून जर आल्या तर डेफिनेटली एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं आणि ते भावेश पाटीलचा एक सौंदर्यपूर्ण फटका आपण पाहू शकला, चौकार। 13 रन झालेत आतापर्यंत, बॉल फेकून झाले 4, सुरुवात चांगली झाली। ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती आघाडीची जोडी आतापर्यंत सरस ठरते। ऑन साईडला बनगळाचा चांगला वापर केलाय, लॉंग चेस करावा लागेल, फिल्डर फार वेगाने येत आहेत, चांगले एफर्ट घेतले गेलेत, तेवढाच ॲक्युरेट थ्रो आणि तेवढीच चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट। मॅग्निफिसेंट सिंगल डबलला सुद्धा महत्त्व देत आहेत। अलीकडच्या काळामध्ये हेमंत पाटील सर आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार आल्यानंतर जरूर रील्स बनतात, परंतु सिंगल डबलने जेव्हा तुम्ही संघाला विजयी देताना करून त्यावेळेला त्या रील्स बनल्या पाहिजेत। बिल्कुल अच्छा शॉट था डीप स्क्वायर लेग में, बहुत ही लंबा चेस था डीप मिड विकेट के खिलाड़ी के लिए। अच्छी फील्डिंग की, थ्रो भी अच्छा, 2 रन बचाने में कामयाब रहे मिड विकेट के खिलाड़ी। फुल टॉस गेंद, फिर से एक बार टाइमिंग प्रॉपर है और ये गेंद हमारे कमेंट्री बॉक्स में, बहुत ही अच्छा शॉट, 6 रन, सिक्सर। काय कडक शॉट पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या तब्बल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर। 21 रन्स, विजयासाठी आता 36 रनची आवश्यकता आहे। येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 36। काय बॅटिंग सुरू आहे, भावेश पाटील आणि संतोष जाधव पिन्या यांच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय आणि हा षटकार जर आपण पाहिला तर प्रकाश तुंबडा एप्पे यांच्या स्वागतासाठी, बाबू धुमाळ साहेब यांच्या स्वागतासाठी, हेमंत कामणकर यांच्या स्वागतासाठी, राहिल अन्सारी, अमित कामणकर, अकबर शेख आणि प्रितेश पाटील यांच्या स्वागतासाठी हा षटकार आला। भव्य हा षटकार होता। पहा कठीण असतं ज्यावेळेला तुम्ही व्ही फॅक्टरमध्ये खेळता आणि एक वेगवान गोलंदाजाला अशा प्रकारचे षटकार येतात ना त्यावेळेला एक मनाला समाधान वेगळंच भावून जातं। बिल्कुल ये लेदर का क्रिकेट का क्लास है भावेश पाटिल का, क्योंकि फुल टॉस गेंद के ऊपर अपने क्रॉस बैट शॉट ज्यादा देखे, सीधे बल्ले से ज्यादा नहीं खेलते हुए देखे। ये क्लास है भावेश पाटिल का, जिस क्लास से इस शॉट को अंजाम दिया था। नॉन फुल टॉस गेंद थी, सीधे बल्ले से खेल दिया था, लॉन्ग ऑफ की दिशा में हमारे कमेंट्री बॉक्स में सीधे गेंद आई थी 6 रन के लिए। बहुत ही अच्छा स्टार्ट, ग्रेट स्टार्ट यहाँ पर मिलता हुआ रेड बॉक्स ग्लोबल गोखिरे टीम को। 1 ओवर की समाप्ति के बाद 21 रन, कोई भी विकेट नहीं है। बहुत ही अच्छा स्टार्ट, अब जीत के लिए रन चाहिए, 3 और शेष और 3 में
36 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए, 12 के औसत से ये रन बनाने हैं अब मुकाबले को जीतने के लिए। येस ॲब्सोल्युटली ट्रू. 12च्या सरासरीने खेळावं लागेल. 18 बॉलमध्ये 36. यश पाटील गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. यश काही यश प्राप्त करेल का, ब्रेक थ्रू लावून देईल का? राजा यांचं पहिलं षटक महाग ठरलं. एक्सपेन्सिव्ह ओव्हर, 21 धावांचा लयलूट केली गेली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. भावेश पाटील आणि एका साईडला संतोष जाधव पिन्या. यश पाटील सज्ज होतोय. यावेळेला गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कव्हरच्या दिशेने मात्र त्याचा मनसुबा होता. बॅटचा फ्लो सुद्धा त्याच दिशेने पाहायला मिळाला, परंतु यश पाटीलचं मी कौतुक करेन. डॉट बॉल. यश पाटिल जिन्होंने बल्लेबाजी कमाल की थी, लगातार 3 गेंदों में 3 छक्के जड़े थे, अब गेंदबाजी के लिए आ चुके हैं और गेंदबाजी में शुरुआत बहुत ही अच्छी की है। पहली गेंद डॉट करते हुए संतोष जाधव पीनिया को, दूसरी गेंद लेके चले फिर से एक बार लंबे रनअप से गेंदबाजी करते हैं राइट आर्म ओवर द विकेट से, और सीधे बल्ले से स्ट्रेट डाउन द ग्राउंड हिट कर दिया उस गेंद को और भेज दिया लॉन के बाहर। संतोष पीनिया ने सीधे 6 रन के लिए सिक्सर। काय फटकेबाजी सुरू आहे. तो या ठिकाणी आगमन होताना दिसते. अगदी ज्येष्ठ क्रिकेटपटू ज्याने भरपूर क्रिकेट खेळलं अगोदर माननीय श्री किसन हरिचंद्र पाटील यांचं आगमन झालंय. आमचे ते काका आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि ते सुद्धा भेट देत असतात या स्पर्धेला आणि त्यांचं आगमन आमच्या VIP डाईसवर झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे टीम 94 ट्रॉफीमध्ये. 28 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय यश पाटील. पुन्हा एकदा 29 रन, 29 रन्स ऑन द बोर्ड. 27 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. षटकारानंतर 2 रन्स पळून पूर्ण केल्या गेल्या. प्रेशर ऑफ सिच्युएशन. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. फिल्डर येत आहेत परंतु त्याला बीट करत हवेच्या बरोबरीने बोलत बोलत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. व्हॉट अ शॉट. बाईस की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए, बहुत ही कट टू कट मुकाबला. बरोबर मोक्याच्या क्षणाला मात्र यावेळेला ब्रेक थ्रू लावून दिला गेलाय यश पाटीलच्या गोलंदाजीवर. त्यामुळे मात्र यश पाटील आता थोडाफार कुठेतरी सॅटिस्फाईड असेल, परंतु राहुल जॉन सारखा एक आक्रमकतेचा सितारा पहिल्या मॅचमध्ये सुद्धा या खेळाडूचा बोलबाला राहिला होता. आता ते सातत्य आपल्याला पाहायला मिळेल का? झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि हेमंत पाटील सर म्हणतात ना की सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो, आणि हे सत्य आहे. तुम्हाला जर इथे मात्र टिकून राहायचं असेल तर डेफिनेटली सातत्य, कन्सिस्टन्सी ही दाखवावी लागेल.
यश टू राहुल जॉन. यश पाटील. शेवटचा बॉल या षटकातील. बॉल तयार यश पाटील. यावेळेला ऑन साईडला खेळले गेलंय. फटका तर छान आहे आणि इथे विकेट डाऊन. राहुल जॉन बॅक टू द पॅव्हिलियन. परेश काबूकर गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. राहुल गॉन. जीरो पर आउट होके अब पवेलियन में वापस लौट चुके. बहुत ही अच्छा कैच लपक लिया परेश काबूकर ने डीप वाइडिश मिड विकेट के दिशा में, और लगातार 2 गेंदों में 2 विकेट लेने में कामयाबी हासिल कर ली है यश पाटिल ने. पहले 4 गेंदों में थोड़े से महंगे साबित हो चुके थे. 14 रन खर्च किए थे, लेकिन कमबैक अच्छा किया. अच्छी वापसी की गेंदबाज यश पाटिल ने. आखिरी 2 गेंदों में 2 विकेट लिए. अब इक्वेशन है 2 ओवर शेष. 2 ओवर में 22 की आवश्यकता, 11 की औसत से बल्लेबाजी करनी है मुकाबला जीतने के लिए रेड बॉक्स ग्लोबल कोकिरा टीम को. हेमंत पाटील सर, कदाचित रणनीती चुकली असावी, कारण शेवटचा बॉल होता. कदाचित उजव्या हाताच्या फलंदाजाला तिथे जर पाठवला असता तर कदाचित कॉम्बिनेशन जोडी पाहायला मिळाली असती. परंतु त्यांची थिंकिंग अशी होती की लेफ्ट हँड बॅटर आहे, हवेचा जोत मात्र डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला कदाचित ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे एक मोठा फटका मारून 16 पर्यंत पोहोचण्याची गरज होती, परंतु इथे अंगलट आलं ते गेम प्लॅनिंग. बिल्कुल, कभी कभी अपनी स्ट्रैटेजी भी फेल हो जाती है, लेकिन पहली स्ट्रैटेजी फेल होने के बाद दूसरी स्ट्रैटेजी आपको बनानी चाहिए. अब देखना है, ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण है. तीसरी ओवर महत्वपूर्ण, सेकंड लास्ट ओवर कभी भी महत्वपूर्ण होती है. इस ओवर में समझे कि ये मैच किस तरफ जाएगी. स्ट्राइक एंड के ऊपर भावेश क्या कमाल की बल्लेबाजी करते हैं. क्लास है लेदर का और क्लासिकल बल्लेबाजी भावेश पाटिल के द्वारा देखने को मिली इस मुकाबले में. उनके लिए फील्डिंग ऑफ साइड में डीप एक्स्ट्रा कवर है, लॉन्ग ऑफ है, ऑन साइड में लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर डीप मिड विकेट और एक डीप स्क्वायर लेग है. पहली गेंद लेके चले, हुक करने की कोशिश, गेंद पीछे जाती हुई लॉन्ग स्टॉप की दिशा में, फाइन लेग के बाहर निकलती हुई 4 रनों के लिए चौका. की 17 रनची आवश्यकता आहे. हेमंत पाटील सर, इथून जर 10 बॉलमध्ये 17, या अगोदर आपण मॅच पलटवार झालेली आहे. जय बजरंग कारिवली वर्सेस मॅक मास्टर्स संतोष भवन. 12 बॉल 22 रनची आवश्यकता असताना मॅच पलटवार झाली होती. म्हणजे कदाचित इथे अजून सुद्धा 50-50% चान्सेस आहेत. बिल्कुल, उस मुकाबले में सेकंड लास्ट ओवर की थी वो महेश पाटिल. बहुत ही ज़बरदस्त कमाल की गेंदबाजी की थी. उन्होंने 2 विकेट लिए थे, सिर्फ 2 रन खर्च किए थे और मैच जिताने में बहुत ही अच्छा काम किया था अपने टीम के लिए. गेंदे शेष है 10 और 10 में 17 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. ओहो, बहुत ही अच्छा शॉट. इस गेंद को भेज दिया काउ कॉर्नर के ऊपर से सीधे 6 रन के लिए. बेहतरीन सिक्सर गजेंद्र के बल्ले से. नंबर फटका होता असं म्हणायला वावगं ठरणार नाही. परंतु मी इथे कौतुक करेन हेमंत पाटील सर भावेश पाटीलचं. 9 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता आहे, कारण भावेश पाटीलने दुसऱ्या धावेचा कॉल केला नाही. ऑन ड्राईव्ह खेळला होता, त्याने मात्र आराम के साथ सिंगल घेतली. गजेंद्रवर यावेळेला विश्वास टाकला की या खेळाडूकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, त्याला सुद्धा कमी लेखून चालणार नाही आहे. त्यामुळे हा विश्वास आणि आत्मविश्वासाचा षटकार आला.
अप्रतिम, चांगला फटका, फक्त पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा मनसुबा बाळगला. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला स्टॉप करण्याचा इरादा. फेकी येईपर्यंत 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चौथ्या धावेसाठी प्रयत्न असेल का तर नाही. 3 धावेने संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. 49 या धावसंख्येवर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 8 रनची आवश्यकता आहे. आठ पे 8 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. 8 गेंदें शेष और 8 रनों की आवश्यकता है. 49 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं. अब ऐसा लग रहा है थोड़े से कंधे नीचे डाउन हो चुके हैं वडोनगर टीम के. ओ सीधे बल्ले से, लेकिन यहाँ पर विकेट मिल सकता है. लॉन्गन के खिलाड़ी आ गए, अच्छा संतुलन बनाया, अच्छा कैच लपक लिया भावेश भगत ने, और ये विकेट का पतन. भावेश पाटिल इज आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वरूपला आपण पाहू शकाल. आता चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. नो मीटिंग नो टाइम. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाज लगेच वॉर्मअप करत आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. हेमंत पाटील सर मॅच ऑन राहिले. काही जबरदस्त इथे भावेश पाटील एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गेला. कदाचित इथे आता प्रतिस्पर्धी संघ हबी होईल की काय म्हणतील या सामन्याविषयी? बिल्कुल ये विकेट टर्निंग पॉइंट हो सकती है. यहाँ पर पलटकर वार करना पड़ेगा आईडीबी वडोनगर टीम को. अब 7 गेंदें शेष है और 8 की आवश्यकता है. और एक विकेट मिला तो आखिरी ओवर में 8 रह जाएंगे. क्या ये विकेट मिल सकते हैं आखिरी गेंद के ऊपर? गेंदबाज तैयार है करण पाटिल. बॉल कंट्रोल नव्हता, संयम नव्हता गोलंदाजाचा, संयम होता फलंदाजाचा. बॉल सोडून दिला होता आणि अमित गोलटकर सर यावेळेला दर्शवतायत यस व्हाईट बॉल. आता 7 बॉल आणि 7 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. जरी या धावा दिसायला छोट्या वाटल्या तरी सुद्धा मात्र अशा सिच्युएशन मध्ये फार मोठ्या वाटतात. 7 पे 7 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. ओह व्हाट ए शॉट, हुक कर दिया और इस गेंद को बुक कर दिया डीप बैकवर्ड ऑफ द स्कोर लेग बाउंड्री के बाहर. सीधे 6 रन के लिए सिक्सर. स्कोर इज लेवल. सहा वाजेपर्यंत अंधाराचं साम्राज्य पसरतं आणि त्यामुळे आपण पाहू शकतात अजून 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्यामुळे षटकांची सुद्धा कपात केली गेली. जर तुम्ही वेळेवर 9, 9:15, 9:30 मॅक्झिमम जर आलात तर तुम्हाला 5-5 षटकांचे सामने खेळवले जातात. परंतु अशा सिच्युएशनमध्ये चला नो मीटिंग नो टाइम. 6 बॉल विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. सिर्फ 1 रन की आवश्यकता. स्कोर इज लेवल. आखिरी 6 गेंदें शेष. कोई मैजिकल गेंदबाजी करनी पड़ेगी मुकाबला जीतने के लिए. शाहपुर साइड में ये ऐसी गेंदबाजी हुई थी जाई टीम के सामने बदलापुर में. 6 गेंदों में 1 रन नहीं हुआ था, लेकिन वो मुकाबला मुझे लगता है टाई हुआ था. आखिरी 1 रन की आवश्यकता है आखिरी ओवर में. क्या जादुई गेंदबाजी के लिए अब आ चुके हैं. मिलिंद पाटिल आ चुके हैं. पहली गेंद मिलिंद की. अच्छा शॉट है, इनसाइड आउट खेल दिया. गेंद को भेज दिया सीधे एक्स्ट्रा कवर के बाहर. 6 या 4 रन और इस चौके के सहारे इस मुकाबले को जीत लिया है रेड बॉक्स ग्लोबल गोकुरे टीम ने. कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक आईडीबी वडोनगर एंड हार्ड लक दिनेश चौगुले एंड ऑल टीम. बघूया